चला मंडळी, आज आपण रव्यापासून फक्त 15 मिनिटात तयार होणारा नाश्ता बनवूया. यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पाणी, थोडंसं तेल आणि चवीनुसार मीठ घालून हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. आता हे मिश्रण बाउलमध्ये काढून घ्यायचं. यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिट असंच ठेवायचे. ज्या भांड्यामध्ये तुम्हाला हा नाश्ता शिजवायचा आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे नाश्ता अजिबात ताटाला चिटकणार नाही. तर बघा 15 मिनिट झालेले आहेत. यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा, त्यावर लिंबू पिळायचं आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आता तेल लावलेल्या ताटामध्ये हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं, एकसारखं करून घ्यायचं. इकडे मी पॅनमध्ये पाणी गरम करून घेतलं होतं, त्यामध्ये स्टँड ठेवले आणि त्यावर हे मिश्रण ठेवले. आता 15 मिनिट हा नाश्ता छान मी शिजवून घेतलेला आहे. थोडासा थंड झाल्यानंतर हा लगेच कट करून घ्यायचा. आता हा नाश्ता आपला खायसारखा लगेच झालेला नाही तयार. आता काय करायचं आहे, तवा गरम करून घ्यायचा गॅसवर. यानंतर तव्यावर तेल पसरून घ्यायचं. आता यावर आपल्याला थोडंसं तीळ घालायचं आणि थोडी लाल मिरची पावडर घालायची आणि यावर नाश्ता हा परतून घ्यायचा आहे. बघा मस्त असा दोन्ही साईडने आपल्याला नाश्ता खरपूस असा परतून घ्यायचा. खायला अप्रतिम लागतो आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये तयार होणारा हा नाश्ता आहे. सर्वांना आवडेल याची गॅरंटी मला आहे.